घेतला का माहिती नाही ढेंगटांग वाजू जा सांगू कौन मग चांगला बेटी जाऊ इतलाच्या बेटी कम यार कम
वर्षी जोरदारपैकी चाल म्हणली होती इथं. म्हणजे हे गाव काय आपल्याला नवीन नाही, पण या ठिकाणी माझ्या अज्ञ बालकाकडं आज कीर्तन दिंडी म्हटलं की दिवसभर काकडा, त्याच्यानंतर आंधळे पांगळे, नंतर नाट म्हणा, दिवसभर अभंग गवळणी, संध्याकाळी हरिपाठ, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 1 तास का होईना पण त्या ठिकाणी कीर्तन करणं हे वारकऱ्याचं कर्तव्य आहे. आणि ज्या दिंडीमध्ये जर कीर्तन होत नसेल ती दिंडी वारकऱ्याचीच नाही. म्हणून या अतिशय प्रेमळ गावामध्ये 1 घंटाच बरं का त्या ठिकाणी उरलेला आहे. तसं 1 तास उरला खटवांगरायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. मला या ठिकाणी कीर्तन करण्याकरता फक्त 1 तास मिळालेला आहे. 1 तासामध्ये काय होणार नाही महाराज, काही होऊ शकते, फक्त करायची तयारी पाहिजे. काही लोकांचं आयुष्य 100 वर्ष झालं तरी तोंडामध्ये रामाचं मारुतीराचं नाव त्यांच्या तोंडामध्ये येणार. पण काही काही लेकरं 8 वर्षापासूनच आमच्या आश्रमामध्ये बाबाच्या हाताखाली ते पोरं इतक्या प्रकारे चांगल्या प्रकारे भजन म्हणतायत, काकडा म्हणतायत, कीर्तन करतात. म्हणजे वळण जसा संगतीचा परिणाम आहे. तसं एका राजानं 2 मिट्टू घेतले. 1 मिट्टू कसायच्या घरी ठेवला आणि 1 मिट्टू ब्राह्मणाच्या घरी ठेवला. मग जो महिना 2 महिने झाल्यानंतर राजाला असं वाटलं की अरे आपण 2 मिट्टू बर का, एक ब्राह्मणाच्या घरी ठेवलेला आहे, दुसरा कसायच्या घरी ठेवलेला आहे, त्याचा अभ्यास कसं काय चालू आहे आपण जाऊन पाहू. तेव्हा जो पोपट ब्राह्मणाच्या घरी ठेवला होता त्यानं बर का वेदाचे ऋचा म्हणायला सुरुवात केली. मग तिथंच राजा ब्राह्मणाच्या घरी आल्यानंतर या जय हरी राम राम अशा प्रकारे तो स्वागत करू लागला. राजाला आनंद वाटला की वारे वा, मी ब्राह्मणाच्या घरी एक पोपट ठेवला त्याचा सार्थक झालं. म्हणून राजाला असं वाटलं दुसरा जो आपण पोपट कसायच्या घरी नेऊन ठेवलेला आहे त्याच्या घरून जाऊन पाहावं. म्हणून राजा तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर दूर आल्यानंतर तुला किती पाहिजे, तुला कशाचं पाहिजे, म्हणजे अशा प्रकारे तो पोपट बोलू लागला. राजाला फार राग आला. अहो तुम्ही सांगा, माणूस रस्त्यानं पायी चालणारा माणूस, ज्याच्याकडे जमीन नाही, ज्याच्याकडे नोकरी नाही, ज्याच्याकडे शिक्षण नाही, त्याला तर पूर्ण मूर्ख म्हटलं त्याला राग येतो. मग राजाला राग येणार साहजिकच आहे. म्हणून राजाला असं वाटलं, राजाला फार राग आला की त्यानं लगेच सुरा काढला ना, आता त्याची मान बुडवणार. तेवढ्यात थोडा विचार केला त्यानं की म्हणे काय हरकत नाही. त्यानं काय केलं, पुन्हा जो ब्राह्मणाच्या घरचा पोपट होता तिकडे तो पोपट आणला, तिथं मारू म्हणले. म्हणून तो ब्राह्मणाच्या घरी जो पोपट ठेवला होता त्यानं म्हटलं, तो बोलू लागला.
तुम्ही म्हणताल किंवा पोपट कुठं बोलते का, पण आमच्या दृष्टांताचा बोलत असत. म्हणून तो पोपट म्हणू लागला, महाराज मी ब्राह्मणाच्या घरी असल्यामुळं मला वेदाच्या रुचा येऊन राहिल्या. हा दोष बर का, माझा गुण माझा नाही. मी इथं ब्राह्मणाच्या संगतीमध्ये आहे म्हणून मी वेदाच्या रुचा म्हणतो आहे. आणि तो पोपट खाटकाच्या घरी गेला म्हणून तो किती पाहिजे, कशाचं पाहिजे, काय किलो आहे तुम्हाला असं ते सांगू लागला. हा त्याचा अपराध नाही, तर संगतीचा परिणाम. हेच बोलत तर आपल्या घरी असते पिक्चरचे गाणे म्हटले असते आणि दिवसभर मोबाईल पाहिला असता. पण आज बाबाच्या सहवासामध्ये आमच्या शाळेमध्ये 350 लेकरं येतं. परंतु कोण्याही लेकराला जर तुम्ही उभं केलं तर तो गीतेची संता सहज म्हणू शकतो, हे बाबाचं वैभव मला. म्हणून हा संगतीचा परिणाम आहे बरं का. त्या ठिकाणी संत महात्माच्या अर्धाक्षर घडता, संताचे संगती तेने होय प्राप्ती महत्व. अहो अर्धा अक्षर जर आयुष्य माणसाला भेटलं ना, तर संताच्या सहवासामध्ये जर घालवलं तर त्याचं बरं का त्या ठिकाणी सोनं केल्याशिवाय तो राहत नाही. हा परिणाम संत महात्म्याचा आहे. म्हणून गुरुवर्य बाबाच्या वेळेस बिमार होते आणि अगोदर सुद्धा आपली वारी चालू होती 30 वर्षापासून. पण बाबा बिमार असल्यामुळे बाबाला रात्रभर झोप लागत नव्हती. मी बिमार आहे, आता दिंडी काढू का नको. परंतु बाबाला रात्रभर झोप लागली नाही. बाबानं तसंच अंगावर आपल्या शाल घेतली, लगेच रामकृष्ण हरी सुरू केलं. ही त्यांची तळमळ आहे महाराज. त्यांच्या तळमळीतून आज एवढे मुलं, आज एवढी मोठी शाळा या ठिकाणी घडलेली आहे. संत महात्म्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. जीवन बर का त्यांनी आपलं सगळं जीवन सगळं लोकांच्या कल्याणाकरता जीवन बर का त्यांनी आपलं सर्व जीवन त्यांनी बर का संपवलं. लोक तुमच्या आमच्या करता बर का. संत पुन्हा जगाच्या कल्याणात विभूती देह कष्ट भीती परोपकारे. प्रमाण दिलं बाऊलींनी की संत महात्म्यांचं जेवढे जेवढे करत असतं चंदनाप्रमाणे चंदन हा झिजून एक दिवस संपून जातो. परंतु भाविकाला सज्जन माणसाला बर का सुगंध दिल्याशिवाय राहत नाही बर का. तसं चंदनाच्या संगतीनं बोरी बाबळी संताने केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिला. चंदन चंदनाच्या सहवासामध्ये बोरी बाबळी जरी आल्या तरी त्यांनी श्वास दिल्याशिवाय राहिलं नाही. तसं संत महात्म्यांचं जीवन आहे. संत महात्म्यांचं जीवन हे निव्वळ लोकांकरता जीवन जगतात बरं का. त्यांचा वैयक्तिक कोण्याच प्रकारचा स्वार्थ नसतो बरं का. तुम्ही आम्ही निव्वळ स्वार्थ आहे. बगर स्वार्थाचं जीवन आपण जगू शकत नाही. म्हणून तुमचं आमचं लय झालं तर केरवी होईपर्यंत लय झालं तर
वर्ष 2 वर्ष 12 वर्ष, परंतु संत महात्मे जाऊन हजारो वर्ष गेले तरी त्यांचं नाव घेणाऱ्या लोकांची संख्या लाखोवर वाढलेली असते बरं का. म्हणून तुम्ही आम्ही जर संसाराकरता जगलो तर त्याचं नाव बरं का 2 पिढ्यामध्ये 1 पिढीवर घेऊ शकतो, पण दुसऱ्या पिढीमध्ये नाव माहित होत नाही. परंतु जी संत मंडळी जगाकरता जगले त्यांचं चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव बरं का त्या ठिकाणी उडत नाही बरं, हे महत्वाचं. म्हणून गुरुवर्य बाबांचा जो अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे, या अभंगामध्ये बाबांनी बरं का देवाकडे मागणी केलेली आहे. परोपकारे अवघा नरदेह वेचावा, अवघा घालवावा क्षण क्षण. बाबा देवाकडे असं म्हणतात की भगवंताने हा जो आपल्याला नरदेह दिलेला आहे, हा नरदेह काही आम्हाला सहजासहजी प्राप्त झाला नाही. पाप पुण्य समान समी तय पावजे कर्मभूमी. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसी आने भेट तिथे साधू. संत महात्म्यांची भेटच बरोबर का त्या ठिकाणी अतिशय दुर्लभ आहे का त्या ठिकाणी. मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. हा सहजासहजी संत महात्म्यांची भेट होत नाही. झाली तर हे संत महात्मे आहेत असा विश्वास बसत नाही. विश्वास जरी बसला तरी बर का संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला जर उपदेश केला, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवना परा. संत महात्म्याने सांगितलं की बाबा हा संसार नाशिवंत आहे आणि खरा हा परमात्मा आहे. तुमचा आमचा विश्वास बसतो का? नाही बसत. तुम्ही आम्ही संसार सोडू शकत नाही. आणि संत महात्म्याने तो पहिला संसार टाकलेला असतो. मोरनिया घर बैसलो अंगणी, आता माझे कोणी उरले ना. माझ्या बाप बंधू पाठीची बहीण, साडोनिया पूर्ण शरण. संत महात्म्यांना बरं का त्या जसं नारळाच्या 3 अवस्था असतात बरं का. पहिलं नारळ असतं एक कच्चं नारळ, त्याच्यामध्ये आतलं जे गाव असतो ते खोबरं त्याच्यामध्ये नसतं, निव्वळ पाणी असते. ते आपण जर वाजवलं तर खळखळ पाणी वाजते. दुसरं नारळ असते त्याच्यामध्ये खोबरं पण असतं आणि त्याच्यामध्ये पाणी पण असतं. आणि तिसऱ्या प्रकारचं जे नारळ असते त्याच्यामध्ये पाणी आटून जाते आणि जे वेस्टर्न असते जे कवर असते ते कवरी त्यानं सोडलेलं असतं, ते असं खडखड वाजते बरं का. तसं संत महात्म्यांनी हा जो संसार आहे, हा प्रपंच आहे, हा तेव्हाच त्यांनी बरं का त्या ठिकाणी जन्मापासूनच त्यांनी सोडलेला असतो. जसं माऊलींनी लिहिलं, जन्मतेनी प्रसंगी स्त्रीदेह शिवणे अंगे, तेथुनी अवघे जग सोगळे किजे. माऊली जन्माला आल्यापासूनच बरं का त्या ठिकाणी ब्रह्मचारी आहेत. तसे गुरुवर्य बाबा सुद्धा पहिल्यापासून नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत बरं का. म्हणून त्यांचं आपलं पूर्ण जीवन हे संत गुरुवर्य बाबांची गोष्ट झाली. परंतु या जगतावर अनेक संत महात्मे होऊन गेले. जगद्गुरु तुकोबारा झाले, शांती ब्रह्मनाथ महाराज झाले, आमचे माऊली झाले बरं का, नामदेव महाराज आदी करून जी संत मंडळी आहे यांनी सुद्धा जगावर उपकारच केले. मग तुम्ही असं म्हणाल किंवा तुम्ही उपकार केले सांगा लागले. संत महात्म्यांनी बरं या जगावर उपकार केला ही गोष्ट खरी आहे, पण संत महात्म्यांच्या व्यतिरिक्त अशा काही वस्तू आहेत का की त्या तुमच्या आमच्यावर उपकार करतात? हो, तुम्ही पहा आता आता आंब्याला बरं का त्या ठिकाणी आंबे धरलेले. आपण ज्या आंब्याला 2 दगड फेकून मारतो, दगड फेकून हरणाऱ्याला सुद्धा आंब्या 2 कैऱ्या दिल्याशिवाय राहत नाही. नदी सुद्धा बरं का स्वतः अंगाने ती, आता ही आमची गोदामाता आहे, गोदावरी गंगा आहे, ही बरं का वाहून राहिली, पण का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा ही सहज गतीने बरं का इथून निघाली. इथून निघाल्यानंतर ती गाव ओढे शहर ओलांडत पुढे समुद्राला मिळणार. समुद्राला मिळाल्यानंतर तिचं जे वाहन आहे थांबून जात. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तैशा झाल्यावर मी एकमय. नदी बरं का ही प्रवाहानं वाहते, तिला तिचा वैयक्तिक काही फायदा आहे का? नाही.
ढोला त्या पाण्यापासून जे काठावर झाडं झुडप आहेत, शेतकरी लोक आहेत, त्यांच्या शेताला पाणी मिळते, गुरा ढोरांना पिण्याकरता पाणी मिळते. एवढे हजारो शहर या गोदामातेच्या पाण्यामुळे बरं का जगतात, बरं का जीवजंतू जगतात. म्हणून तिचं वाहन सहज आहे, पण ती सहज वागण्यातून सुद्धा लोकांवर तुमच्या आमच्यावर उपकार करते. तिला बोलता येत नाही, ती निर्जीव आहे, तरी सुद्धा ती तुमच्या आमच्यावर उपकार करते. संत महात्म्यांना आम्हाला एवढं सांगायचं की बाबा आपलं जीवन सुद्धा हे लोकांवर उपकार करण्याकरताच का नुसतं बरं का दिंडीत आले. दिंडीत आपण आतापर्यंत किती वाऱ्या केल्या? 30 वाऱ्या केल्या, परंतु आपल्यामध्ये काही फरक पडला का? नाही. तो आपल्या अंतःकरणामध्ये किती पाझर फुटला, किती आपण सुधारलो. एवढं मोठं दत्त संस्थान एवढी सेवा करतात, तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे घरोघरी जाऊन मस्त चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण जेवण करतो. हे लोकांचं जीवन आपल्या अंतःकरणामध्ये उतरायचं का नुसतं फक्त दिंडीत झाल्यावर आम्ही 21 वाऱ्या झाल्या. पण 21 वाऱ्या करून तुम्ही काय शिकला? कधी तुमच्या जीवनामध्ये एखाद्या गरीबाचं लेकरू जर शिकत असेल, त्याला शिकण्याकरता फी नसेल तर कधी भरायचा प्रयत्न केला नाही ना. एखाद्या म्हणून जर भूक अन्ना वाटून जर उपाशी राहिला असेल, त्याला एखादा बिस्किटचा पुडा आणून दिला. नुसतं हे जीवन मार्ग शिकण्याकरता आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं बरं का. या ठिकाणी आमचे जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा या अवनी तलावावर आले. त्यांची उद्या बीज आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना या अवनी तलावावर देवाने पाठवलं, त्यांना इथं पाठवायचं, तेव्हा देवाने जगद्गुरु तुकोबाराला बोलून घेतलं की तुकोबा तुम्ही अवनी तलावावर जा. अवनी तलावावर जाऊन हे जे लोक वाईट मार्गाने चाललेले आहेत, यांचा वाईट मार्ग बरं का अहितापासून काढीती हित देऊन वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून तुकोबारायांना सांगितलं की हे लोक आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवट. यांच्या वाईट मार्गातून त्यांना सन्मार्गाला लावण्याकरता तुम्ही पृथ्वी तलावावर जा. तिथं जा बरं का. त्या ठिकाणी तुमचा प्रपंच करा. प्रपंच करून तुम्ही अभंग रचना निर्माण करा आणि अभंग रचना निर्माण करून लोकाला भक्ती ज्ञान वैराग्य याचा उपदेश करून तुमचा तर उद्धार होईलच, पण सगळ्या जगाचा उद्धार करून द्या. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले मी अवनी तलावावर जातो, पृथ्वीवर जातो, परंतु ज्या वेळेस मी तिथं माझा प्रपंचही थाटतो, सगळ्या माझ्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य मिळवतो, सगळ्या लोकांना ज्ञानही सांगतो, पण जेव्हा माझी एक आठ मी पृथ्वी तलावावर गेल्यानंतर
मुखी त्या